संभाजीनगरात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी झाली आहे। भाजपनं अधिकृत उमेदवार दिलेला असतानाही अब्दुल सत्तार यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे। पाहूया। काही ठिकाणी बंडखोरी तर काही ठिकाणी नाराजी नाट्य। विधान परिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे। अर्ज भरण्याच्या अखेरच्या तासापर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बंडखोरी झाली। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला सुटलेली असताना आणि भाजपनं अधिकृत उमेदवार घोषित केलेला असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपनं सुहास शिरसाट यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघा काही वेळ शिल्लक असताना समीर सत्तार यांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली। संभाजीनगर जालना हा मतदारसंघ वर्षानुवर्ष शिवसेनेने लढवला होता, त्यामुळे हा शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो। मात्र यंदाच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात ही जागा भाजपनं आपल्या पदरात पाडून घेतली। शिवसेनेची हक्काची जागा भाजपला सोडली गेल्यानं स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती। आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्रानं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर भाजप शिवसेनेला हद्दपार करतंय असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला। खरं म्हणजे आमचे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीवाले, त्यांना माझी इतकीच विनंती होती की ही संभाजीनगर औरंगाबादची जी जालना जागा आहे ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती। आमच्या वादामध्ये किंवा आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा आमच्या नियोजनामुळे आम्ही महापालिका गेली, आमची जिल्हा परिषद गेली। आता प्रत्येक निवडणुकीतून शिवसेनेला हद्दपार करण्याचं काही नियोजन असेल तर ते मला माहीत नाही। दरम्यान यावरून भाजपनं पलटवार केला। अब्दुल सत्तार यांनी आम्हाला शिकवू नये असं प्रत्युत्तर अतुल सावे यांनी दिलं। छत्रपती संभाजीनगरची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली आणि त्यामुळे आज तिन्ही पक्षाचे आमचे सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते आणि आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सुहास शिरसाट जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष फुलंब्रीचे, त्यांचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे। या मतदारसंघात केवळ भाजप आणि शिवसेनाच नव्हे तर MIM पक्षाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे भाजपच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवारही मैदानात उतरणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून आहे। त्यामुळं समीर सत्तार आपला अर्ज मागे घेतात की आपली बंडखोरी कायम ठेवतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।